गुड इव्हनिंग. सिम्पल लिफ्टिंग मशीन चालू आहे आपलं मेकॅनिक्स. तर त्यात आपण आज एक पटकन रिव्हिजन करू, सगळे फॉर्म्युले लिहू आणि थोडेसे प्रॉब्लेम्स राहिले सोडवायचे आपले तेवढे सोडूयात. चला स्टार्टिंग पासून एक एक रिव्हिजन करत चालूयात आपण पटपट पटपट. हा ठीक आहे. काय असतं सिम्पल लिफ्टिंग मशीन? बघा डेफिनेशन काय. का जर का हेवी लोड उचलायचा आहे आपल्याला, हेवी लोड लिफ्ट करायचा, हेवी लोड लिफ्ट करायचा आहे आणि एफर्ट कमी वापरायचे आहेत, तेव्हा जे मेकॅनिकल डिव्हाइस यूज होतं त्या डिव्हाइसला आपण काय म्हणतो, सिम्पल लिफ्टिंग मशीन म्हणतो. सिम्पल लिफ्टिंग मशीनचं पर्पज काय आहे, काही मनी एफर्ट रिड्यूस करायचं, हेवी लोड उचलायचे आणि तसंच त्या लोडची काय करायची, डायरेक्शन जरी चेंज करायची असेल तरी पण आपण लिफ्टिंग मशीनचा वापर करतो. एक्झाम्पल सिम्पल पुली, व्हील ऍक्सेल, स्क्रू जॅक, डिफरन्शियल पुली, ब्लॅक वॉर्म अँड वॉर्म व्हील, लिव्हर. लोड म्हणजे काय, ज्याला उचलायचं त्याला आपण काय म्हणतो, लोड कशाने दाखवतात, डब्ल्यू. लोडची डेफिनेशन येते एक्झाम मध्ये बरं का. लोडची डेफिनेशन येते काय, लोड इज अ रेजिस्टन्स ऑर वेट दॅट इज लिफ्टेड बाय द मशीन. मशीनचा वापर करून ज्याला लिफ्ट करायचंय त्याला आपण काय म्हणतो, लोड म्हणतो. लोड कशाने दाखवतो आपण, डब्ल्यू नी. आणि लोडचं युनिट काय असतं, न्यूटन. एफर्टची पण डेफिनेशन विचारली जाते पेपरमध्ये. काय असतं एफर्ट, लोड उचलण्यासाठी, लोड उचलण्यासाठी जो फोर्स लागतो त्याला आपण काय म्हणतो, एफर्ट म्हणतो. एफर्ट आपण दाखवतो पी नी. एफर्टचं युनिट पण काय असतं, न्यूटन. नंतर त्यापुढे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला काय, लोड अपॉन एफर्ट, डब्ल्यू अपॉन पी. ओके. नंतर व्हेलॉसिटी रेशिओ. व्हेलॉसिटी रेशिओचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स मोड बाय एफर्ट अपॉन डिस्टन्स मोड बाय लोड. ओके, फॉर्म्युला आपल्याला पुढे शेवट सगळे परत लिहायचे आहेत, ते नंतर लिहूयात आपण. सध्या फक्त मी तुम्हाला पटपट पटपट रिवाइज करून देतोय. नंतर इफिशियन्सी एम अपॉन व्ही आर. नंतर आयडियल मशीन म्हणजे काय, काही इमेजनरी मशीन आहे अशी, का ज्याच्यात फ्रिक्शनच नसतं, एनर्जी लॉस पण होत नाही, त्यामुळे त्या मशीनची इफिशियन्सी किती असते, एकदम 100% इफिशियन्सी असते. तसंच त्याच्यात एम इज इक्वल टू काय असतो, व्ही आर. ही लय महत्वाची कंडिशन आहे आयडियल मशीन मधली. जर का मशीन आयडियल आहे तर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज इज इक्वल टू काय असणार आहे, व्हेलॉसिटी रेशिओ असणार आहे. लय महत्वाची म्हणजे त्याच्यावर बेस बरेच प्रॉब्लेम आपल्याला सोडवावे लागतात. पण हे आयडियल मशीन प्रॅक्टिकली काय नाही, पॉसिबल नाही. रिव्हर्सिबल मशीन म्हणजे काय, का जर काही एफर्ट काढून घेतले तर लोड परत डाऊनवर्ड जायला लागतो, त्याला म्हणतो आपण रिव्हर्सिबल मशीन. रिव्हर्सिबल मशीनची इफिशियन्सी 50% पेक्षा काय असते, जादा असते. नॉन रिव्हर्सिबल किंवा सेल्फ लॉकिंग, जर का लोड जरी तुम्ही काढून घेतला तरी पण मशीन हायचीच राहते. मशीन काय परत रिटर्न त्याच्या पहिल्या पोझिशनला जात नाही. इफिशियन्सी कमी असते पण सेफ असतं हेवी लोड उचलण्यासाठी. बघा कंडिशन, इफिशियन्सी जर का 50% जास्त झाली तर रिव्हर्सिबल, आणि इफिशियन्सी 50% कमी किंवा 50% असेल ऍक्च्युअल, तर कसलं मशीन म्हणायचं, त्याला सेल्फ लॉकिंग किंवा नॉन रिव्हर्सिबल मशीन म्हणायचं. मग त्याच्यातलं रिलेशन पाहिलं होतं आपण, इफिशियन्सी इज इक्वल टू काय असतं, एम अपॉन व्ही आर. ओके. नंतर मग प्रॉब्लेम पाहिले होते काही, भरपूर प्रॉब्लेम सोडवले तसे आपण, प्रॉब्लेम भरपूर सोडून झालेले आहेत आपले. तरी एकदा थोडे राहिलेत काही, ते सोडूयात आज आपण. हा ठीक आहे. फ्रिक्शन. फ्रिक्शन म्हणजे काय, मशीनच्या पार्ट मध्ये एकमेकांना जे घर्षण होतं, एकमेकांना जे ते रेजिस्टन्स करतात त्याला आपण फ्रिक्शन म्हणतो. नंतर मग आयडियल एफर्ट, आयडियल लोड. ओके. काय का आयडियल मशीन मध्ये जो एफर्ट असतो त्याला आयडियल एफर्ट म्हणतो. आयडियल मशीनचा जो लोड असतो त्याला आपण आयडियल लोड म्हणतो. मग जो एफर्ट लॉस इन फ्रिक्शन. आता आयडियल मशीन म्हणजे काय, की अशी मशीन ज्याच्यात फ्रिक्शन काय असतं, डायरेक्ट नसतं काहीच, फ्रिक्शन झिरो असतं. आपण असं कन्सिडर करतो की आयडियल मशीन मध्ये काय नाहीये, एक पार्ट एकमेकांच्या भोवती काय नाहीये, फ्रिक्शनच होत नाहीये, घासल्याच जात नाहीयेत. तर जर पण आयडियल मशीन नसेल, आपलं जर का ऍक्च्युअल मशीन असेल, तर तेव्हा आपल्या एफर्ट मध्ये काय होतो, काहीतरी लॉस होतो. कारण फ्रिक्शन मुळे काय होणार आहे, एफर्ट जास्त लागणार आहे ना. जर का घासलेच नसते एकमेकांवर, बॉडी मशीनचे बॉडी पार्ट फ्रिक्शनच नसतं त्यांच्यात, तर एफर्ट कमी लागले असते. पण घासल्यामुळे ते घासायचे तर पण आपले थोडे एफर्टचं काय होतंय, नुकसान होतंय. तर ते नुकसान काढण्यासाठीचा फॉर्म्युला आहे. नंतर लोड मध्ये सुद्धा काहीतरी नुकसान होणार आहे, त्याचा काढायचा फॉर्म्युला आहे. आणि मग हे सगळे फॉर्म्युले लिहिले होते आपण आणि
प्रॉब्लेम सोडवायला घेतले होते. ठीक आहे, आता सगळे फॉर्म्युले एकदा आपण इथे रिवाइज करूयात. ओके, सगळ्यात स्टार्टिंग पासून चालू करतो मी. का डब्ल्यू डब्ल्यू म्हणजे काय असतो सांगा, चला पटपट, तुमच्याकडून उत्तर पाहिजे नाहीत मला. डब्ल्यू म्हणजे काय असतो? लोड असतो. लोड आपण कशात काउंट करतो किंवा काय युनिट काय लोडचं? न्यूटन. न्यूटन. ओके, आता एक कंडिशन अशी आहे, जर का तुम्हाला एखादी गोष्ट किलो न्यूटन मध्ये दिली असेल आणि तिला जर का न्यूटन म्हणजे 1 किलो न्यूटन बरोबर किती असतं? 1000 न्यूटन असतं. 1 किलो न्यूटनला जर का तुम्हाला 1 किलो न्यूटनला जर का न्यूटन मध्ये करायचंय, तर तुम्ही काय करणार त्याला इंटू 1000. कारण बघा ना, तुम्ही लक्षात कशावर घ्यायचं माहिती का? किलोग्रॅम आणि ग्रॅम. बघा, 1 किलो साखर म्हणजे किती ग्रॅम साखर? 1 किलोग्रॅम साखर म्हणजे किती ग्रॅम साखर असते? 1000 ग्रॅम. बरोबर ना? हॅलो, आवाज येतोय ना रे? हा, मग मला सांगा, 1 किलोग्रॅम साखर म्हणजे किती ग्रॅम साखर? 1000 ग्रॅम साखर. तसंच किलो न्यूटनचं आहे. बरोबर बरोबर, तसंच किलो न्यूटन आणि न्यूटनचं आहे की 1 किलो न्यूटन म्हणजेच 1000 न्यूटन. ओके, देन डब्ल्यू झाला. नंतर असतो पी. पी म्हणजे काय? एफर्ट. एफर्टचं पण युनिट काय आहे? न्यूटन. डब्ल्यू झाला, पी झाला. त्याच्यानंतर असतो आपल्याला मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. मेकॅनिकल ऍडव्हान्टेजला आपण काय म्हणतो? एम ए. एम चा फॉर्म्युला काय? एम ए इज इक्वल टू लोड एफर्ट. डब्ल्यू अपॉन पी. बरोबर 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 सांगताय, बरोबर सांगताय. एम ए इज इक्वल टू काय असतो? डब्ल्यू अपॉन पी. ओके, नंतर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज झाला की आपल्याला अजून एक गोष्ट शिकलो आपण, ती म्हणजे व्हेलॉसिटी रेशिओ. व्हेलॉसिटी रेशिओ. व्हेलॉसिटी रेशिओ म्हणजेच व्ही आर. व्ही आर चा फॉर्म्युला काय होता? Distance by load by distance moved to the effort. उलट सांगितलं. आता कोणी सांगितलं? डिस्टन्स मोड बाय लोड नसतो आधी, डिस्टन्स मोड बाय एफर्ट असतो वरच्या साईडला. डिस्टन्स मोड बाय लोड. हा, डिस्टन्स मोड बाय एफर्ट डिवाइडेड बाय डिस्टन्स मोड बाय लोड. ठीक आहे, याच्यानंतर आपण पाहिली होती एक गोष्ट, ती म्हणजे इफिशियन्सी. इफिशियन्सीचा काय फॉर्म्युला पाहिला होता? इफिशियन्सीचा आधी चिन्ह लिहिलेलं आपण. Advantage by velocity ratio. Mechanical advantage by velocity ratio. बरोबर आहे, इफिशियन्सीचं चिन्ह आहे हे इज इक्वल टू काय असतं? एम ए अपॉन व्ही आर आणि इंटू 100 करतो. का बरं? कारण इफिशियन्सी कशात असते? ती पर्सेंटेज मध्ये असते. पर्सेंटेज इफिशियन्सी एम ए अपॉन व्ही आर इंटू 100. ओके, डन डन डन. आता नंतर एक कन्सेप्ट होती, ती म्हणजे आयडियल मशीन नावाची, की त्याच्यात आहे ना, त्याच्यात नो फ्रिक्शन. त्यात काय होत नाही? फ्रिक्शनच होत नाही. किंवा अजून एक होतं, नो एनर्जी लॉस, की त्याच्यात एनर्जीचा लॉस पण होत नाही आयडियल मशीन मध्ये. त्यामुळे आयडियल मशीनची जी इफिशियन्सी असते ती किती असती? हॅलो, 100%. हा, इफिशियन्सी किती असती? 100%. आणि मग देअर फोर इन आयडियल मशीन, खूप महत्वाचं वाक्य, इन आयडियल मशीन
एम इज इक्वल टू काय असतो व्ही आर. बरोबर आहे का? हे माहिती का तुम्हाला पोरांनो? चला इथपर्यंत झालं, लिहिलंय तेवढं सगळं लिहून घ्या व्यवस्थित. पॉइंट वगैरे त्याला स्टार वगैरे करत चला, व्यवस्थित लिहा. 10 मार्क देतं डायरेक्ट हा टॉपिक, 10 मार्क. त्यामुळे व्यवस्थित एकदम शांततेत. दम टाका पोरांनो, झालं की. चालतंय, चला पुढे बघू आता. झालं ना सगळ्यांचं? अर्थम टाका झालाय. ओके. आता आयडियल मशीनचं झालं. आता आयडियल एफर्ट काय असेल ते सांगतो मी तुम्हाला. त्या आयडियल मशीन रिलेटेड गोष्टी आहेत त्या. एक आयडियल एफर्ट म्हणजे आयडियल मशीन साठी लागणारे एफर्ट, आणि दुसरं आहे आयडियल लोड. ओके. आता आयडियल एफर्ट काढायचे. आयडियल मशीन आहे. आयडियल मशीन मध्ये काय असतो? एम इज इक्वल टू व्ही आर. एम ए काढण्याचा फॉर्म्युला डब्ल्यू अपॉन पी इज इक्वल टू व्ही आर.
आपल्याला कोण काढायचा एफर्ट. एफर्ट म्हणजेच कोण आला इथं पी. समजा आयडियल एफर्ट आहे म्हणून त्याला काय म्हणलो आपण पी आय. ओके. आता पी आय जो इथं डिवाइड करतोय तो इकडे जाऊन काय करेल मल्टिप्लाय. आणि व्ही आर जो इकडे मल्टिप्लाय करतोय इकडे येऊन काय करेल डिवाइड. बरोबर का? म्हणजेच कसं होईल देअरफॉर डब्ल्यू अपॉन व्ही आर इज इक्वल टू पी आय. आणि मग देअरफॉर आयडियल एफर्ट इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन व्ही आर. हा फॉर्म्युला आपण बनवला, जो की आपल्याला काही लक्षात ठेवायची गरज नाही, आपण आरामात बनवू शकतो. तसंच सेम आपल्याला काढायचंय आयडियल लोड साठीचा. परत आयडियल मशीन म्हणजे काय आली कंडिशन एम ए इज इक्वल टू व्ही आर. आयडियल लोड काढायचा आहे. एम ए म्हणजेच काय असतो डब्ल्यू अपॉन पी. समजा आयडियल लोड काढायचं म्हणजे त्याला म्हणलं आपण डब्ल्यू आय इज इक्वल टू व्ही आर. पी इकडे डिवाइड करतो तिकडे जाऊन काय करेल मल्टिप्लाय. आपल्याला काय भेटलं डब्ल्यू आय इज इक्वल टू पी इंटू व्ही आर. हा भेटला आयडियल लोडचा फॉर्म्युला. तर हा जो आहे थोडासा खालच्या साईडला लिहायचा असेल. समजले का दोन फॉर्म्युले आपण कसे बनवलेत आयडियल एफर्ट आणि आयडियल लोड. ठीक आहे लिहून घ्या चला. आयडियल लोड झाला आयडियल एफर्ट झालं. शेवटचे दोन फॉर्म्युले का एफ फ्रिक्शन मुळे लॉस होतो ना काहीतरी. एफर्टचा लॉस होतो तो एफर्ट लॉस ड्यू टू फ्रिक्शन. आणि लोड लॉस. लोड मध्ये पण काय होतो लॉस होतो ड्यू टू फ्रिक्शन. आता मी तुमच्या समोर आहे ना 3 प्रकारचे लोड लिहितो. एक लिहितो पी एफ की हा झालेला लॉस आहे. लॉस ड्यू टू फ्रिक्शन. नंतर एक लिहितो नुसता पी म्हणजे ऍक्च्युअल. आणि एक लिहितो पी आय म्हणजे कोणता आयडियल. ऍक्च्युअल एफर्ट आयडियल एफर्ट. आणि मला काय काढायचंय पी एफ. त्या दोघांची वजाबाकी करायची मला पी ची आणि पी आय ची. त्यातला मोठा कोण असणार आहे छोटा कोण असणार मला सांगा. पी आय मोठाच नाही आणि पी छोटा असतो. नीट विचार कर नीट विचार कर नीट विचार कर. एफर्ट आयडियल मशीनचे एफर्ट काय असणार आहेत. पी मोठाच नाही आणि पी आय छोटाच नाही कारण की एफर्ट कमी लागतो. हा आयडियल मशीनचे एफर्ट काय असणार आहेत कमी असणार आहेत. पण ऍक्च्युअल मध्ये एफर्ट काय लागतात आपल्याला थोडेसे जास्त लागतात फ्रिक्शन मुळे. मग पी एफ इज इक्वल टू काय असणार आहे ऍक्च्युअल मधून
आयडियलचे एफर्ट काय करावं लागणार आहेत आपल्याला, मायनस करावं लागणार आहेत. ओके. आणि तसंच लोडमध्ये 3 प्रकारचे लोड, एक WF म्हणजे लोडचा झालेला लॉस, लोड लॉस. नंतर दुसरं W ऍक्च्युअल लोड, आणि नंतर WI आयडियल लोड. आणि आपल्याला परत एकदा WF साठी फॉर्म्युला लिहायचा आहे, लोड मध्ये झालेला लॉस मध्ये. आता सांगा कोणता लोड जास्त असणार आहे, ऍक्च्युअल लोड जास्त असणार का आयडियल लोड जास्त असणार आहे? ऍक्च्युअल अरे ऍक्च्युअल यार, नाही ना, ऍक्च्युअल लोड कसं काय जास्त आयडियल असतं? असं. हा, आयडियल आयडियल मध्ये सॉरी एक मोड. ऐका ऐका माझं ऐका मी सांगतो की आयडियल मध्ये लोड जास्त आहे, जो उचलला जातोय, पण लॉस होतोय त्याच्यामुळे काय होतोय, का ऍक्च्युअल मध्ये तेवढा लोड उचलला जात नाहीये. म्हणणं समजतंय का? का लॉस झाल्यामुळं जेवढा समजा, जर का आपली ताकद आपली ताकद जर का 50 किलो उचलण्याची आहे, आपली ताकद काय आहे, 50 किलो उचलण्याची आहे, पण आपला आहे ना फ्रिक्शनमुळे लॉस होतोय, त्यामुळे आपण किती किलो उचलू शकतोय, 20च किलो उचलू शकतोय. मग आयडियल किती आहे, आपण 50, पण ऍक्च्युअल मध्ये किती करतोय, 20. चला अजून एक एक्झाम्पल सांगतो मी. गाडीला ऍव्हरेज असतं बरोबर का, ऍव्हरेज गाडीचं ऍव्हरेज असतं, आपण म्हणतो माझ्या गाडीचं 25चं ऍव्हरेज आहे, माझ्या गाडीचं 35चं ऍव्हरेज आहे. किंवा समजा तुमच्याकडे समजा समजा असं कन्सिडर करा की ऍक्सेस वगैरे अशी गाडी. जेव्हा आपण ऍक्सेस वगैरे अशी गाडी विकत घेतो तेव्हा कंपनी सांगते की ह्या गाडीचं ऍव्हरेज किती असणार आहे, 60चं असणार आहे. म्हणजे 1 लिटर जर का पेट्रोल टाकलं त्या गाडीत, तर गाडी किती किलोमीटर जायला पाहिजे नाही, 60 किलोमीटर जायला पाहिजे नाही. पण पण हे झालं आयडियल, आयडियल कंडिशनला. कंपनीने आयडियल कंडिशन सांगितली आहे का गाडी किती जायला पाहिजे नाही, 60. पण गाडी आयडियल एवढं जाती का, आयडियल पेक्षा काय जाते गाडी, कमी जाते. त्यामुळं लोड इज इक्वल टू WF इज इक्वल टू WI मायनस W. ह्या दोन फॉर्म्युल्यामधला हा फरक आहे. बघा फरक दिसतोय का, की एफर्ट मध्ये ऍक्च्युअल मधून एफर्टला मायनस करतो, आणि लोड मध्ये आयडियल मधून ऍक्च्युअल ला मायनस करतो. लिहून घ्या चला हे पण व्यवस्थित. आणि आता अशा प्रकारे आपले जवळपास सगळे फॉर्म्युले संपलेले आहेत. आपल्याला आता थोडेसे प्रॉब्लेम पाहिजे जे त्या दिवशी आपले घ्यायचे राहिले होते. लय मोठा हा चॅप्टर जवळपास आपला 60-70% संपलेला आहे. आता इथून पुढचा जो पार्ट आहे त्याच्यावर फक्त 4 मार्काला, कधी कधी 2 क्वेश्चन पण आले, समजा 8 मार्काला, पण जनरली एकच क्वेश्चन येतो 4 मार्काला. तर ते आपण आता उद्यापासून चालू करूयात. पण आज हा लय मोठा टॉपिक संपलेला आहे चॅप्टरचा. झालं इथपर्यंत? ठीक आहे. हा क्वेश्चन त्या दिवशी सोडवला होता आपण. चल हा क्वेश्चन सोडवायला घ्या सगळ्यांनी आता. आता ह्याचा आन्सर तुम्ही काढा. तुम्हाला 2-3 मिनिटं वेळ देतो मी. नाही तुम्हाला आला, आणि आला तरी पण मी सोडून दाखवल. पूर्ण विचार करा काय काय दिलेलं आहे, काय काय काढायचंय. लागलं तर मला सांगा गिवन डाटा काय आहे. गिवन डाटा लिहूयात, काय काढायचं ते लिहूयात. इथं गिवन डाटा लिहूयात. सांगा चला. बोला आता, मागापासून कोण बोललं नाही त्यांनी बोला बरं काहीतरी. मला पाहू द्या कोण कोण आहे आज हजर. सगळे आहेत आपले, रोजचे सगळे आहेत जवळपास. छान. बोला मग तुम्ही सांगा की ऍक्च्युअल एफर्ट दिलेले आहेत बघा आयडियल इथं. लोड फाइंड करायचा आहे, ज्याच्यात आपला फॉर्म्युला आहे वेलोसिटी रेशो इंटू एफर्ट. ऍक्च्युअल एफर्ट बरोबर. गिवन डाटात काय होईल,
पी इज इक्वल टू किती घेतला आपण लोड एफर्ट किती दिलेले आहेत त्यांनी 300 न्यूटन. नंतर डब्ल्यू इज इक्वल टू दिलेला आहे 1500 न्यूटन आणि व्ही आर इज इक्वल टू दिलेला आहे 6. ओके. विचारलाय काय आयडियल लोड म्हणजे डब्ल्यू आय इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आणि लोड लॉस्ट इन फ्रिक्शन म्हणजे डब्ल्यू एफ इज इक्वल टू सुद्धा काय विचारलाय क्वेश्चन मार्क. आता मग अशीच आपण पाहिलेल्या फॉर्म्युल्यानुसार डब्ल्यू आय इज इक्वल टू काय असतो पी इंटू व्ही आर. सांगा पी किती दिलेला आहे आपल्याला पोरांनो 300 इंटू व्ही आर किती दिलेला आहे 6. देअरफॉर डब्ल्यू आय इज इक्वल टू किती आला 1800 न्यूटन. बरोबर आहे का आलाय का एवढा. आणि दुसरी गोष्ट काढायची डब्ल्यू एफ लोड लॉस्ट इन फ्रिक्शन डब्ल्यू एफ इज इक्वल टू डब्ल्यू आय मायनस डब्ल्यू सांगा 1800 minus 1500 therefore WF is equal to 300 न्यूटन. चेक करा बरं असे झाले तर तुमचे आन्सर. गणेश चालय प्रांजली चालय छान. अजून तर बाकीच्यांचे नाही आले का बघा हे सोल्युशन पण दिलं बघा इथं पुढच्या स्लाइड मध्ये काय दिलंय गिवन डाटा दिला इथं पी व्ही आर डब्ल्यू त्याच्यावरून आयडियल लोड काढला 1800 आला आणि त्याच्यावरून लोड लॉस्ट इन फ्रिक्शन 300 आला. आलंय सगळ्यांचं असं. अच्छा या पुढचा क्वेश्चन. अरे लय सोपा क्वेश्चन आला कडे पटकन आन्सर सांगायचं बरं. ते नंतर क्वेश्चन लिहून घ्या त्याला जागा सोडा पण कॅन्सल करून पटकन आन्सर सांगा. डायरेक्ट इथं एम इज इक्वल टू काय आणि इफिशियन्सी इज इक्वल टू काय डायरेक्ट लिहितो मी. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज हा पटकन बरं करा जाऊन सॉल्व्ह करा. इफिशियन्सी 80%. इफिशियन्सी मेकॅनिकल ऍडव्हान्टेज किती आलं 4 4 आणि इफिशियन्सी किती आली 80%. बरोबर आहे एकदम काहीच नाही क्वेश्चन मध्ये करायला काहीच नव्हतं. डायरेक्ट इथं डब्ल्यू दिला होता पी दिला होता इथं काढला डब्ल्यू अपॉन पी तो आला एम ए आणि एम ला डिवाइड बाय केलं व्ही आर इंटू 100 आपल्याला भेटला आन्सर. तेव्हा इथं आहे का एम ए आला 4 आणि इफिशियन्सी आली 80%. आलो तर काय सगळ्यांचं असं नसेल तर सांग आपण सोडूयात. शांत नका बसू. मला विचारावं लागलं आता प्रत्येकाचं नाव घेणे काय बोलतच नाहीये. निहाल नंतर सार्थक भैया सृष्टी तेजस्विनी येते का आन्सर. हॅलो अरे बाकीच्यांचे आन्सर येत आहेत का येत आहे ओके. अजून तेजस्वी ओके छान ठीक आहे
करूयात सॉल्व करूयात. गिवन मशीन लिफ्ट 1000 न्यूटन लोड किती दिलेला आहे? लोड म्हणजेच कोण असतो आपल्यासाठी डब्ल्यू इज इक्वल टू दिलेला आहे 1000 न्यूटन. ओके. नंतर एफर्ट म्हणजे काय असतो आपल्यासाठी पी किती दिलेला आहे 250 न्यूटन आणि खाली व्हेलॉसिटी रेशो दिलाय म्हणजेच व्हीआर इज इक्वल टू किती दिलेला आहे 5. काय काढायचंय? मेकॅनिकल ऍडव्हान्टेज इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आणि इफिशियन्सी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ठीक आहे, बोला. मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला काय आहे? एम ए इज इक्वल टू, बोल सृष्टी तूच बोल चल. एम ए इज इक्वल टू सृष्टी आवाज येतोय का? हॅलो. एम ए इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? डब्ल्यू अपॉन पी. डब्ल्यू किती आपल्याकडं 1000 डिवायडेड बाय पी किती आहे 250. यांचं जर का डिवाइड केलं तर एम ए इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला 4. ओके, एक आन्सर तर आलं. दुसरं काय काढायचंय? इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय आहे? एम ए अपॉन व्ही आर फोर अपॉन 5 इंटू 100. त्याच्यावरून इफिशियन्सी कॅल्क्युलेटर मध्ये कॅल्क्युलेशन करशील तर किती येईल ती 80 आणि त्याला चिन्ह कोणतं द्यायचं असतं इफिशियन्सीला? पर्सेंटेज. समजले का आता? दृष्टी समजलंय का? ओके, डन. ठीक आहे. आता हा सोडावर क्वेश्चन. मॅक्सिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज काढायचं आहे म्हणजे मशीन कशी असणार आहे? मशीनला काय कन्सिडर करायचंय? कशी मशीन? आयडियल मशीन. झालं, सोपा क्वेश्चन सॉल्व्ह झालाय लगेच. सांगा पटपट काय आन्सर येत आहे. Maximum mechanical advantage equals to 10 and maximum efficiency equals to 0. 100% बरोबर. हे बघ काय असतं का एम ए जर का मॅक्सिमम पाहिला असेल तो इज इक्वल टू आपण काय घेत असतो डायरेक्ट व्ही आर. कशाची कंडिशन आहे ही? आयडियल मशीनची कंडिशन आहे. त्याच्यावरून आपल्याला काय भेटलं? एम ए मॅक्स इज इक्वल टू व्ही आर किती दिलेला आहे त्यांनी देतानाच 10. डन, पहिला आन्सर तर भेटलं. आणि आपल्याला माहिती इफिशियन्सी इज इक्वल टू काय असतो? एम ए अपॉन व्ही आर इंटू 100. 10 अपॉन 10 इंटू 100. त्याच्यावर इफिशियन्सी पण किती भेटली
100%. 100%. ओके, परफेक्ट. लिहायचं त्याला, लिहून घ्या चला पटकन. एवढा सोपा क्वेश्चन नाही येत हा, पण कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी आपण क्वेश्चन घेतला. एवढे सोपे क्वेश्चन नाही पेपरमध्ये. पेपरमधले क्वेश्चन पाहिले ना आपण त्या दिवशी. दोन्ही तिन्ही क्वेश्चन पेपर पाहिले खरे आपण. बहुतेक तिन्ही क्वेश्चन पेपर. चौथा क्वेश्चन पेपर माझा आहे ना. ठीक आहे, बघू असू देत. आता हे प्रॅक्टिस न्यूमेरिकल प्रॉब्लेम आहेत टोटल 10. घ्या एक एक सोडवायला. चल पटपट पटपट आन्सर सांगत चला. एवढे 10 क्वेश्चन संपून टाकू आपण इथं. आता एक काम करा, हे क्वेश्चनचे तुम्ही वहीत नंतर लिहा. आता फक्त पटपट कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेशन करून सोडवायला. एवढे 10 क्वेश्चन म्हणून झाले ना आज. उद्यापासून हे ग्राफ ते घेता येईल. ठीक आहे, घ्या पहिला क्वेश्चन. चल सांगा. आयडियल एफर्ट. आयडियल एफर्ट म्हणजे पीआय. पीआय काढण्याचा फॉर्म्युला काय आहे? डब्ल्यू अपॉन व्ही आर. Clear. किती आलं? डब्ल्यू किती आहे? 2400 अपॉन व्ही आर किती आहे? 6. किती आला आन्सर? 400. 100 न्यूटन. आलंय का? हो. या पुढचं झाला सेकंड नंबरचा क्वेश्चन. $1500 न्यूटनचा लोड आहे. ओके. लिफ्ट करण्यासाठीचा व्हेलॉसिटी रेशो दिलाय, ऍक्च्युअल एफर्ट दिलाय आणि एफर्ट लॉस विचारलाय. ओके. एफर्ट लॉसचा फॉर्म्युला काय? पीएफ इज इक्वल टू पी मायनस पी आय. पी आय आपल्याकडे, आधी पी आय काढावं लागेल. मग पी मायनस पी आय चा फॉर्म्युला काय? डब्ल्यू अपॉन व्ही आर. पी किती आहे? 400 मायनस डब्ल्यू. डब्ल्यू 1500 डिवायडेड बाय व्ही आर किती आहे? 5 इज इक्वल टू 400 मायनस 300. आणि त्याच्यावरून पीएफ इज इक्वल टू किती भेटला? 100. 100 न्यूटन. समजतंय का रे? समजतंय का रे? हो सर. पुन्हा कोणाला समजतंय सांगा बरं. हे कारण आपण जरा स्पीड पकडलाय. गणेशला समजतंय, मांगायला समजतंय, प्रांजलीला समजतंय. ओके, अजून तेजस्विनीला पण समजतंय, म्हणते सार्थकला पण समजतंय. ओके. तेजस्वी राहिली, निहाल राहिला, सृष्टी राहिली. तुमचं काही येईना कोणाला काय म्हणणं. सृष्टीचा पण मेसेज आलाय. ओके. निहालचा पण आलाय, तेजस्वी पण आलाय. शाबास. घ्या तिसरा क्वेश्चन सांगा चला पटपट आन्सर. M equals to 6. हा बरोबर. पी अपॉन डब्ल्यू अपॉन पी करायचं आहे सरळ सरळ. डब्ल्यू अपॉन पी 1800 डिवायडेड बाय 300. 6 आला. परफेक्ट. पुढे आयडियल लोड काढायचा आहे. एफर्ट दिलेला आहे आणि व्हेलॉसिटी रेशो दिलाय. काय फॉर्म्युला आयडियल लोडचा? डब्ल्यू आय इज इक्वल टू 2000. पी इंटू व्ही आर. 2000. हा बरोबर बरोबर. 250 इंटू 8. 250 इंटू 8 किती आलं? 2000. युनिट काय आहे डब्ल्यूचं? Newton. न्यूटन. न्यूटन. परफेक्ट परफेक्ट. बाकीच्यांचं येत येणार आहे. फोटो काढून घ्या चला, स्क्रीनशॉट मारून घ्या म्हणजे तुम्हाला वहीच येता येतील नंतर प्रॉब्लेम.
झालं का? प्रांजलीचा काय आवाज आहे ना? प्रांजली आहे का गेली? आहे ना? आहे. सोडवा प्रॉब्लेम, सोडवा जरा. इफिशियन्सी काढायची आहे. काय करावं लागेल? एम ए काढावं लागेल आधी. एम ए इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन पी. 66.67% of efficiency. 2000 अपॉन 500 किती आलं? हे 4. आणि इफिशियन्सी इज इक्वल टू एम ए अपॉन व्ही आर इंटू 100 म्हणजेच 4 अपॉन 6 इंटू 100. बरोबर आलं. 66.66%. परफेक्ट. नंतर लोड झालाय लॉस फ्रिक्शन मध्ये, एफर्ट दिलेला आहे, वेलोसिटी रेशो दिलाय आणि लोड दिलाय ऍक्च्युअल. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे का डब्ल्यू आय आयडियल लोड इज इक्वल टू काय असतो? पी इंटू व्ही आर. 2800. 400 इंटू 7. डब्ल्यू आय किती आला? 2800. 2800. पण आपल्याला त्यांनी लॉस झालेला विचारलाय, डब्ल्यू एफ विचारलाय. डब्ल्यू एफ कसा काढणार आपण? 400. डब्ल्यू आय 400. डब्ल्यू. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. 200 आणि 800 मायनस 2800 मायनस 2400 किती आलं ते टोटल? 400 न्यूटन. जबरदस्त. घ्या 7वा क्वेश्चन. एक मशीन आहे, लिफ्ट करते लोड 1200 न्यूटन, वेलोसिटी रेशिओ दिलाय, एफिशियन्सी दिली आहे आणि एफर्ट विचारलाय. ओके, आता हा क्वेश्चन तुम्ही सोडून दाखवा मला. 7वा क्वेश्चन खरंच थोडासा डोक्याला ताण देणारा क्वेश्चन आहे. सातवा क्वेश्चन सोडवा तुम्ही. Actual effort equal to 400 Newton. ओके, बघू आपण. आधी काय करावं लागेल आपल्याला? इफिशियन्सी. इफिशियन्सी इज इक्वल टू एम ए अपॉन व्ही आर इंटू 100. इफिशियन्सी दिली 75 इज इक्वल टू एम ए तर काढायचं आहे कारण त्याच्यावरून स्पी निघणार. एम ए अपॉन हे किती दिलंय आपल्याला? व्ही आर दिलेला आहे 4 इंटू 100. आता 4 डिवाइड करतो, तिकडे जाऊन मल्टिप्लाय करेल, 100 तिकडे जाऊन डिवाइड करेल, म्हणजे आपल्याला काय भेटेल? 75 इंटू 4 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू एम ए. याचा आन्सर आलं 3. 3 इज इक्वल टू एम ए काय असतो? डब्ल्यू अपॉन पी. 3 इज इक्वल टू डब्ल्यू किती? डब्ल्यू 12,000 अपॉन पी. आणि मग 400 आता न्यूटन. पी तिकडे गेला, 3 इकडे आला. पी इज इक्वल टू 1200 डिवायडेड बाय 3 आणि त्याच्यावरून पी इज इक्वल टू आला आपल्याला 400 न्यूटन. कोणाकोणाचं आले 400 न्यूटन? ज्याला समजलं नाही त्याने विचारा बरं का खरंच. थोडा जरी डाऊट असेल तर विचारा लगेच. तेजस्वी, सृष्टी, नेक्स्ट क्वेश्चन. आता व्हेलॉसिटी रेशिओ काढायचा आहे. ठीक आहे, एम ए काढून घेऊ आधी. एम ए इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन पी. लोड किती? 1600 पट 400. 1600 अपॉन 400 इज इक्वल टू 4. इफिशियन्सी 80% दिली आहे. एन इज इक्वल टू
MA upon VR into 100. AT is equal to 4 upon VR into 100. AT इकडे येईल, VR तिकडे जाईल. मग इकडे काय होईल? VR is equal to 4 upon 80 into 100. मग ह्या झिरोला Five. हा झिरो गेला. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 2 1 जा 2, 2 5 जा 10. VR is equal to 5 आलं हो 5. किंवा तुम्ही कॅल्क्युलेटर केलं तरी येऊन जाईल आन्सर 5 तुमचं. मॅक्सिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज काढायचा आहे. सांगा बरं तोंडी पटकन. 9वा क्वेश्चन. 12. बरोबर. कारण जेवढा व्हॅलोसिटी रेशिओ आहे तेवढाच काय असतो आपल्यासाठी मॅक्सिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. पुढचा क्वेश्चन. मशीन हॅज मॅक्सिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज दिला 10, व्हॅलोसिटी रेशिओ दिला 12, इफिशियन्सी विचारली आहे. काय करणार आपण? MA अपॉन VR इंटू 100, 10 अपॉन 12 इंटू 100. काय ते सांगा. 83.33. 83.33 83.33. पर्सेंटेज. मी तर इथं याचा आन्सर लिहिलं नाही, तेवढं एक लिहितो. MA मॅक्स इज इक्वल टू VR इज इक्वल टू किती आला? 12. समजलंय? प्रॉब्लेम क्लिअर आहे तिथपर्यंत सगळे? सगळ्यांचे क्लिअर आहेत? ओके. तर उद्या आपल्याला हे पुढचा पार्ट जो आहे हा हे नेचर ऑफ ग्राफ्स, हे ग्राफ बघायचे. नंतर लॉ ऑफ मशीन बघायचा. हा तो लॉ ऑफ मशीन आहे का? हा बघा तुमच्या स्क्रीनवर टॉपिक दिसतोय तुम्हाला, लॉ ऑफ मशीन. हा 4 मार्काला क्वेश्चन येतो बरं का, थिअरी क्वेश्चन फिक्स. काय ना, स्टेटमेंट लिहायचं, एक्सप्रेशन लिहायचं आणि हा ग्राफ काढायचा असतो. 4 मार्क पडून जातात आपल्याला लॉ ऑफ मशीनचे. त्याचे युजेस आहेत आणि मग त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स आहेत. ठीक आहे, होईल उद्या हे. उद्या या वेळेत, उद्या आधी आपण मॅथलाच येणार आहे आणि मग 9 वाजता आपण मेकॅनिक्सला भेटणार आहे. ठीक आहे. टाइम झालाय का पण? हो ठीक आहे, चालतंय. गुड नाईट. भेटू आपण उद्याच्या लेक्चरला. काय अडचण आजच्या लेक्चरमध्ये कोणाला? मित्रांनो काय अडचण आज? नाही ना? ओके.